आज आपले बनावाने पराठा तर देखा मस्त बटाटा शिजायला टाकेल होतात मी त्याने वरने मस्त साल काढली ती कारण कसं आहे भाजी रोज रोज खावान वाटणार एकदार पराठा कर मस्त लागस तर खाई देखा करी देखा तुम्ही पण एकदार असं तर देखा जमतस का नाही जमतस सांगा मला तसं तर सगळी बटाटाने साल करीसन एक साईडला ठेवात मी थंडा कराले कारण गरम गरम राहतस ना तर त्यासाठी थोडीशी हिरवी मिरची कढीपत्ता लसूण कांदा कोथिंबीर सगळं साहित्य लिहिलं मी तर देखा 3 कांदा लिहिलेत मी कोथिंबीर सगळी हिरवी मिरची कढीपत्ता ते आपले कांदा चांगला बारीक कट करी सांगल्यावाने चांगला बारीक बारीक कट कराने आपले कारण कसं लाटाण टाईमला त्या यांना नको यावा त्यांसाठी तर 2-4 लसूणच्या पाकळ्या लिहिलेत मी तर बटाटा देखा मस्त चिलाय घ्यात आपला सगळा ते सगळा एक साईडला काढलेतच कारण कसं आहे थंड हवेनात ना तर बारीक करायला बी काही वाटत नाही त्यांसाठी 2 मिनटं पहिले त्या थंडा करायला ठेवले होतात तर तोपर्यंत कांदा कट करा बारीक बारीक कापी लेवाने मस्त तर 3 कांदा कोथिंबीर कढीपत्ता सगळं साहित्य लेवाने आपले ते कांदा मस्त बारीक कट करा मी मग नंतर त्यांसाठी थोडीशी हळद राई बडीशेप जिरं धना पावडर गरम मसाला मिरची पावडर हळद आणि एक आमसूल पावडर लिहिलं मी तर सगळं साहित्य लिहिले एकत्र तर थोडा 2-4 लसूण होतात त्या कुटात ते बारीक कराने आपले सगळं ते मस्त बारीक करा त्या लसूण तोपर्यंत कढई तापडायला ठेवली होती 2-4 पया तेल टाकाना चांगलं तापणं का त्यांना मग कढीपत्ता टाकाने मस्त थोडीशी राई टाकाने लगेच जिरं टाकाने फोडणी दी देवानी नंतर बडीशेप बी टाक देवाना त्यांना काही लसूण कुटेल होता तेवढा टाक देवाना चांगलं लाल वस तोपर्यंत आपल्या कलचाने ते कमी गॅस राहू देवाना त्यानंतर हिरवी मिरची टाकी बारीक कापेल होती मी तर मिरची पण चांगले लाल होऊ देवाने नंतर त्यानंतर आपले कांदा टाकाने कांदा बी चांगला लाल वस तोपर्यंत आपले त्यांना मग कलचाने कलर येस तोपर्यंत आपले लाल होऊ देवाने तर देखा मस्त कांदा लाल विराणात आपला लाल विनात का तोपर्यंत मी बटाटा सगळा मोडी लिहिलेतच बारीक करत त्यासले कुस्करी लिहितात चांगला थंडावी झाला त्या त्यांसाठी कारण कसं लाटा मग जमत नाहीत ना त्या त्यांसाठी चांगला बारीक करलेले तर देखा मस्त कुस्करी टाकात मी त्या तर आपला कांदा हिरवी मिरची सगळं साहित्य टाकेलं होतं ते लाल होईना चांगलं मोडी लेवानं जास्त अशी जडात ना तर काय वाटत नाही पण ह्या थोडंसा मजा राही जातच ना त्यांसाठी चांगला हाते गाई मिक्सर करल्यावाने आपले तर देखा मस्त बारीक करली जात त्यानंतर मग त्यांना मग कांदा लाल होईना तर आपला त्यांना मग आपले सगळे जेवढं मसाला होता तेवढा काढायला होता तो टाका ते पण चांगलं लाल होऊ द्या आणि आपले सगळं लाल कराने हाय टाकेल होती थोडीशी तर देखा मस्त लाल होईना ते कलर येस तोपर्यंत लाल करान होतं लाल होई घ्यात मस्त त्यानंतर आपला जे बटाटा होतात त्या टाकत ते सगळे मिश्रण करांचे आपले ते एकत्र कमी गॅस राहू देवानं कमी गॅसवर पलटावाने आणि थोडंसं नमक टाक देवाने तुम्ही तुम्हाला प्रमाणे हिसाब प्रमाणे कमी जास्त करू शकतस नमक काही नमक थोडीशी कोथिंबीर असे वरतून टाक देवाने आपले ते पण चांगलं काले लेवाने थोडंसं नमक सगळे एकत्र कराने मस्त चांगलं काली लेवानं कारण कसं आहे बटाटा जास्त चिकट राहते त्यामुळे ते जास्त कालावत नाही त्यामुळे थोडासा 2-1 मिनटं चांगला काली लेवानं
नमक कोठे कोठे राहायचं असते त्यासाठी. आणि 5-1 मिनटं थंड व्हाले ती देवानं, थंड होऊ देवानं चांगलं. कारण कसं लाटान टाईमला गरम नको. त्यानंतर कणिक लिहिली मी 3 वाट्या. मी तसं हिसाब नाही करेल होता, पण 3 वाटीच ना आकार मी लिहिला गहून पीठ. त्यांना मग थोडंसं नमक आणि थोडंसं तेल ना थेंब टाकाने आपल्या त्यांना म्हणा मेवासाठी. मैदा बी टाकू शकतोस तुम्ही थोडासा. ते मस्त भिंजी लिहिलं ते गोया करा मस्त, थोडंसं राहू दिदा. त्यानंतर मुराईनी मस्त कणिक. त्यानंतर आपले गोया थोडी सण चालू करल्यावर नाही तर देखा तुम्ही कसा जमनात आणि काय नाही तसं मला कमेंट करी सांगजात. आणि तुम्ही कोठून देखतस व्हिडिओ तसं मला सांगत जा, जमनात का नाही जमनात. असं जमनावतीन तर सांगत जा, नाही बी जमनात तसं सांगत जा. तो देखा मस्त लाटी लेवाने आपले ते गोया पुरीसनी कणिक नागत गोया लेवाने आपले. आणि आपण जसे पुरणनी पोळी टाकतस तसं त्यांना मग आपले भरी लेवाने थोडंसं भरीसन मस्त मोदकसारखं आपलं ते एक कर लेवाने. आणि मस्त लाटी लेवानं मग ते नंतर फुटाले नको त्यांसाठी, पण ते थोडं फुटीत जास्त. कारण कसं आहे गरम राहिलं ना थोडंसं तर बटाटानं निघीत जास्त थोडंफार. तर मस्त लाटी लेवानं आणि गॅस चांगला तापू द्यावानं. त्यांना मग थोडंसं तेल ना थेंब टाक द्यावानं. आणि मस्त पराठा होता तो टाका मी त्यांना मग तो चांगला आपलं तेल मा तेल टाकाना थोडंसं वरून तेल मा चांगलं शेकाव देवानं. कारण कसं पातळ आपलं आलं जाडर असते त्यासाठी थोडंसं टाईम लागत शेकाले. तर थोडंसं कमी गॅसवर शेकाना मस्त. आणि पीठ मळदान टाईमला तुम्ही हळद बी टाकू शकतस, मी हळद नाही टाकेल. तर मस्त तेल मग आपल्या हे करा. आणि ते कसा होईना पराठा तसं सांगा. हळद नाही टाकेल होते मी त्यासाठी असं दिकी राहणार त्या. तुम्ही हळदना बी वापर करू शकतस त्यांना मग. ते कसा होईना आपला बटाटाना पराठा तसं सांगा. सकाळचा नाश्ताला पण भारी राहतस त्या, पण टाईम जास्त लागस त्यांना मग. खर्च कमी आहे पण टाईम लागस. व्हिडिओ आवडणार तर लाईक शेअर नक्की.